समाजामध्ये आणि प्रवासा क्षेत्रामध्ये उद्योगाला भगवान कृष्णाने भागवत ज्ञान सांगितले होते. तुम्हाला त्या ठिकाणी मैत्रेय नावाचे ऋषी काही भागवत कथा त्या भगवंताच्या कारण ऐकले होते. तिथून देवाला सांगितले भगवंतांनी त्याला बाई पृथ्वी ती बद्रिकाश्रमला जा तर मंत्री असं सांगून त्याला बद्रिकाश्रमातून नेले. आपण अवतार समजून दिले. पण तेव्हा जो फिरत फिरत ते फिरत वृंदावनला आले. ती नदीचं नाव आहे यमुना. वृंदावनला इंग्रजीच्या काठावर आहे आणि उद्धव तिकडे इकडे यात्रा करत तिथून आले. ती जागा दोघांचं भेट झालं. तेव्हा दोघे संत होते, दोघे ज्ञानी होते. आणि उद्धवाने उद्धवला म्हणाले म्हणजे तुमचं वाट हात होतो, तुम्ही आता वाट चांगलं झालेलं आहे आणि भगवान अवतार संपलेले आहेत. पाडवाचा विजय झाला, कौरवाचा नाश झालेला आहे. सर्व झालेले इतिहास तुम्ही सांगितल्यानंतर मला जाताना प्रवासा त्या ठिकाणी भगवान भागवत ज्ञान सांगितले आहे. तर तुम्हाला सांगा म्हणजे पण आम्हा यादवाला श्राप दिल्यामुळे तुला इथं राहू शकत नाही. पण मैत्रिणी त्या ठिकाणी होते आणि एक ज्ञान सांगत असताना आणि तुम्ही त्या मैत्रिणीला भेटा. तुम्हाला ते भागवत ज्ञान काय भगवान सांगितले ते तुम्हाला सांगतील. तेवढंच नाही आहे, भगवान तुमची आठवण केली जाताना तुमचं घरचं कन्या आणि बाईचं सोपट जे खागोगी त्यांचं फार फार गोड होतं. अशाप्रमाणे तुमची आठवण केले. माझं आठवण दिवाळी केले तुला फार आनंद वाटला. डोळ्यावाटे पाणी चाललेलं आहे गुरुजीचं आणि तिथून उद्धव आशीर्वाद घेऊन गेले आहे. आणि काही विदुर आणि फिरत 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 बद्रीनाथला आले. बद्रीनाथला येऊन ऋषीमध्ये नारायणाचं म्हणून हरिद्वारला आले. हरिद्वारला तिथे मैत्रेय राहत होते आणि मैत्रेयीचं हरिद्वारमध्ये गुरुजीचं भेट झालं. मैत्रेयी म्हणाले गुरुजी मला फार छान झालं. माझ्याकडे काही भगवज्ञान उचल ठेवलेलं आहे. तुमच्याकडे सांगून मुक्त होत अशी माझी इच्छा आहे आणि इच्छा आहे लेकिन तुम्ही आता तर फार छान झालं. अशाप्रमाणे म्हणजे मुक्त होतो तुम्हाला सांगून असं विदुरजीला म्हणाले. विदुरजीने प्रश्न विचारले मैत्रेयीला काय म्हणते. सुखाय कर्माणि करोति लोकनैते सुखं विंदेत वेस्तत्र एवं तत्र भगवान गणवरेंना. त्यांनी प्रश्न केले विदुरजींनी मैत्रेयीला काय म्हणत. संसारामध्ये प्रत्येक माणूस सुख होण्याकरिता इच्छा करतो, का सुख होत नाही. मैत्रेयी उत्तर देतात त्याचं तुम्ही साक्षात धर्माचे अवतार आहात म्हणून तुम्हाला सर्व काही माहीत आहे. विचारला तुम्ही सांगतो तुम्हाला जगात सुखच नाही, सुख आपल्यामध्येच आहे. काय सांगितलं मी आनंद सुख आपल्यामध्येच आहे. आपल्यामध्ये आपल्याला सर्व आनंद वाटतो. आपल्यामध्ये आनंद आहे की काही आनंद वाटत नाही. आपल्यामध्येच आनंद आहे. संसार गगजडामध्ये दिसतोय पाणी आहे म्हणून गेले तुम्ही तसं हरिण त्या ठिकाणी आपण जीव देतोय तसं आपण तुमच्या ठिकाणी लागलो माझ्यापर्यंत तर एका दिवशी त्याच्यामध्ये आपलं प्राण द्यावं लागते. परमात्मा होऊ शकत नाहीये म्हणून संसारात सुखच नाही. अशाप्रमाणे हे नकली संसार आहे म्हणून मैत्रेयी विदुरजीला सांगतो. कारण आशीर्वाद आहे, शंभर आहे, सर्वांना माहिती आहे. समजा काय म्हणतात संसारामध्ये मानतात ते चुकीचं आहे. सुख पहिले आपल्यामध्ये आहे. आपल्यामध्ये सुख पाहून भेटले असते तर काही सुख तुम्हाला प्राप्त होतं. अशाप्रमाणे आणि मैत्री सांगू लागलेले आहे. तर संसार सगळं काही नकली आहे. तर स्वार्थी संस्कृती स्वार्थ आहे, परार्थ नाही हे संतांचं म्हणणं आहे. सर्व स्वार्थी आहे ते सांगा कमाई करून ठेवला तर बापाला चांगलं म्हणतात, नाही गेल्यानं काय ठेवल्याचं बाप म्हणतात असं आहे. सांगा म्हणून ते म्हणतात एक सुभाषकरांचा एक श्लोक आहे. ऋण करता पिता शत्रू माता जय जागरी तो रुकवती भार्या शत्रू पुत्रशे तू लपटीत आहात. तुम्हाला 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आम्ही सांगितलं तुम्हाला गुलाम वास आहे तुला सेवा म्हणून असं इथं ऋण करता पिता शत्रू बाकी कुठून म्हणते बाप तुला तो शत्रू आहे. रुकवती माता जय जागरी घरच्या करून जे गोष्टी आहेत माय बहिणी आहे
रूपवती भार्या शत्रू संतांचं म्हणणं आहे. आणि पुत्रशत्रू पण येतात आणि अज्ञान मुलगा बापाला इथं शत्रू आहे. सध्या गोष्टी सांगितले संतांनी. असं इथं संसारामध्ये सगळीकडे स्वार्थी लोक असतात आणि परार्थी कोणी राहत नाही. आपण चांगले केले की चांगलं होते, नाही केलं की आम्ही चांगलं होणार नाही. बहिणीला जरी व्यवस्थित केला तर पंचमीच्या दिवाळीचा तर बहीण चांगल्या होती ना. तर जवळचा आले मोठा मुलगा बहीण म्हणते दादा दादा आईने सांगितलं. संसार त्याच्याप्रमाणे आहे असं इथं भागवतामध्ये सांगू लागलेले आहे. ते कसं आहे तर नकली आहे. कसं नकली आहे, एका वैशाख महिन्यानंतर धारेश्वरी आले होते आणि पुढे गेले आंब्याला सांगितले एक माणसाला आंबे. मग ह्याने गेला गोड न पाहता चित्राने घेऊन आंबे होणार तिचे आंबे होते. चित्रकाले होते आंब्यावर तसंच होते सुद्धा. आणि ते आंबे घेतला घरला आला पण शिशूकडून पाहता तर ते काही मातीचे आंबे आहे. मध्ये कलर खूप छान दिले होते. ते मातीचे आंबे कसं काढलं असतो परत केला जाऊन बसतो भांडण केला. मातीचे डेकोरेशनची आंबे गोड न पाहता त्या म्हणतात घरी ठेवायला घेऊन झाला असतं तुम्ही दिलेला आहे. राग कशा करता चूक तुमची आहे म्हणून ते वापस भेटतात आहे ना. दुसरे आंबे घेऊन आला. तशाप्रमाणे हे जसं ते आंबे फसविले तसं हा संसार फसवितात. सत्य मानून त्याच्यामध्ये गेले असताना एका दिवशी आपल्या जीवनाचं नाश आहे. जरी परमात्मा संसारामध्ये करता गेलं तर काही नाही होत. यातले काय तुम्ही सुद्धा संसार कसा आहे तर संसार कसे आहे तर कोई धनदुखी कोई मनोदुखी कोई धनदिल धरत उदास आणि सर्व दुखी पण सुखी राम के दास. संसार कसे आहे तर कुणाला शारीरिक रोग आहे, काही ना काही रोग असतात. कोणी मनाला समाधान नाही, मनदुखी मनोदुखी आहेत आणि धनदिल उदास म्हणजे संपत्ती नाही उदास राहतात. धन नाही म्हणून उदास राहतात. जास्तीत जास्त धनानं गुणानं आणि उदास राहतात. संपत्ती नाही उदास राहतात. एक सुखीच आहे राम के दास. आणि चिंतन पुन्हा सुखी आहे असं जे संतांचं चालेल आहे. पुढे सतीचं उत्पत्ती कसं काय झालं हे सांगितले. आणि भगवंतानी इथं सांगतात सुधारी शोनिका त्याबद्दल निर्माण थोडक्यात सांगितलं नाही. आता तुम्हाला थोडंसं निर्माण ऐकायचं भागवत वाचावं लागतं. हे तर त्याचे निर्माण थोडा कसं आहे म्हटलं आणि भगवंताच्या आणि नाभी कमलापासून पुढे निर्माण झाला. आणखी नवदेवानी आणि मानसिक निर्माण केले. शरक संबंध सनातन सनातन ठेव आहे. भगवंत ब्रह्मदेवाचे मानसिक आहे आणि ह्याला म्हणजे षष्टी करा म्हणते. पण षष्टी करता गेले त्यांनी आणि ते राजवाला निघून गेले. बदलून बदल होऊन गेले. मला राग आला माझं काम काम करणं गेला म्हणून राग आला. राग आला की कुठे आणि म्हटले मला षष्टी करा म्हणून. मुलांनी काय केले पाहिजे का तरी भूत प्रेत किती पिशाचली महादेवाचं मुलाचं सैन्यच त्याच आहे. भूत पिशाचली त्यांचं सैन्य आहे निर्माण करू लागले. मग महादेवाला पुढे आता जास्त एक मुलाचे दोन मुलाचे तीन मुलाचे 3 वयाचे 4 वयाचे लग्नकांता वराडीवर पार्वताच्याकडे भगवान शिव त्यांचं सैन्य तेच होतं. सैन्याकडे घेऊन आलेलं आहे. ते सैन्याला पाहून दिलं लग्नामध्ये कारण महादेवाचं सैन्यच तेच आहे. आणि बघा हे 3 देव आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश. रजोगुण सत्वगुण तमोगुण. रजोगुणी ब्रह्मा आहे, सत्वगुणी विष्णू आहे, तमोगुणी महादेव आहे. म्हणजे का महादेवाला अंधार धापड वाटत नाही. पंचांगात बघा शिवरात्रीचं महापूजा जे असते महाशिवरात्रीचं रात्री 12च्या नंतरच आहे. पंचांगामध्ये बोल आहे ह्या टाईमला महादेवाची पूजा करा म्हणून पंचांगामध्ये दिलेलं आहे. म्हणजे काय महादेवाची पूजा केव्हा रात्रीच बरं वाटतं. रात्री त्याला आवडता येतो कारण का त्याला राहतात स्मशानामध्ये कुठेही बघा. आणि माणसांचे जे समाधी असते ती समाधीमध्ये महादेवाचंच पिढी असतं. रंगाचं कृष्णाचं रामाचं मूर्ती असतं.
महादेवाची पुण्य असते. कारण काय महादेवाला स्मशान फार आवडतंय म्हणून तरी त्याचे वास्तविक काशीला आहे. काशी क्षेत्र आहे. काशीला म्हणणाऱ्याला राम उपदेशतात महादेव रामनाथ उपदेशतात आणि मुक्त होतात. काही सांगितले मला ते काशीमध्ये त्यांचं पुरुषांचं जे उजवं कान असं बरं येते म्हणजे पोलीस महादेवाने त्यांना कानामध्ये उजव्या कानामध्ये असं हे कान असं बरं येते म्हणून थोडं आणि डाव्या कान उपदेशतात आणि डावा कानचं बरं येते म्हणून त्यांचं महादेवाचा उपदेशाने. आता आम्ही गेलो दुसरं गाठाला आता बरे वाटत खाली झालं ते घेऊन आले होते. तिथं आम्ही काय करतो हात जोडून रिक्वेस्ट केला त्याला आणि थोडं सांगायला ऐकलेल्या पुराणामध्ये असं कान बरं येते म्हणून दाखवता का बांधून पॅक केलेलं आहे काढून दाखवायला कुठच्याही करत असेल वर्षाकडे चुकीचं आहे तुमचं सत्य सत्याची गोष्टी दिलेली आहे ते आणि ते खरं आहे खोटं नाही म्हणून सांगितले पण काढून दाखवले गेले तुमचं आणि बरोबरच आहे देवाचं पंचाकडे चुकीचंच आहे आमचं. अशाप्रमाणे महादेवाने उच्छिष्टात आहे आणि महादेवाचं वास्तविक काशीलाच आहे. मग तुम्ही काशी आणि उज्जैन दोन ठिकाणी रात्रीचं 11 वाजता 10:30 वाजता भस्माची पूजा होती. पाहिलं तर मी सगळं मी पाहिलं 10:30 वाजताचं चितापासून म्हणजे गेल्या माणसाची जी भस्म राहते ती घेऊन येतात घालून ते काय करतात कपड्यामध्ये घालून महादेवाकडे शिकवतात. एक काशीला आहे उज्जैनला आहे बाकी ठिकाणी चितापासूनचं पूजा नाही म्हणजे चितापासून महादेवाला फार आवडतो. दोन ठिकाणी चितापासूनची जी काही फार महत्व आहे आणि रुद्र निर्माण केले आणि रुद्र वेगळा आणि भगवान महादेव वेगळे श्रेष्ठ असते ते वेगळे आदिनाथ वेगळे. रुद्र हे अवतार आहे त्याचं एक निर्माण केलं ब्रह्मदेवाने तरी डाकिनी शाकिनी पिशाची निर्माण बोलवले ब्रह्मदेव पुढे जास्त पुढे ब्रह्मदेव मरीची स्त्री अंकिरा पुरस्य पुरः रघु रघु वशिष्ठ दक्ष नारद 10 ऋषी निर्माण केले. म्हणजे कन्या नाव होतं सरस्वती निर्माण केलेली आहे. तर नंतर कर्दमला निर्माण केले कर्दमला आणि पुढे आणि हे जगणं गेलं कोणी सृष्टी करणं गेलं सगळे आपण ते तपश्चर्यामध्ये जोडून गेले. पण काय केले पुढे वामांग आणि दक्षिण भाग वामांग डाव्याकडून निर्माण केले एक स्त्रीला आणि उजव्यात निर्माण केले पुरुषाला. दोन निर्माण केले उजवा पुरुष आहे डावा बाई आहे असं निर्माण केले. त्याचे 2 नाव ठेवले एक मुलगी एक मुलगा मनु शतरूपास मुलाचं नाव ठेवले मनु मुलीचं नाव शतरूपास नाव ठेवले. त्यांच्यापासून सृष्टी स्टार्ट आम्ही सृष्टी करतो तेव्हापासून सृष्टी निर्माण झालं असं विस्तार आहे. मनापासून झालं मला मानव म्हणतात मनूपासून निर्माण झालं मला मानव असं म्हणतात. त्यांचे 5 संतान होते दोघांमध्ये 5 सालांमध्ये कसं आहे 3 मुली 2 मुलं 3 आणि मुलीचं नाव काय होतं काकुती देवती प्रसूती. मुलीचं नाव आहे काकुती देवती प्रसूती. मुलाचे नाव आहे प्रियव्रत दानपा हे मुलाचे नाव. असं जे काही 2 मुलं आणि 3 मुली आणि त्याला जन्मले म्हणून म्हणून महाराज म्हणाले मी निर्माण करतो अशाप्रमाणे आणि ते पुढे म्हणून महाराजांनी नवराबाई संतान घालू लागलेले आहेत आणि तेव्हा काय केले अजून मी जास्त निर्माण करतोय पण हिरण्याक्ष नावाचा दैत्य पृथ्वीला घेऊन गेलेला कसं म्हणून तेव्हा ब्रह्मदेवाला शंका आलं. त्या शंकेपासून जे एक निर्माण झाला त्याचे नाव होतं आणि पाहतात भगवंताचा अवतार झाले. पाहता पाहता आणखी मोठे झाले. हिरण्याक्षी कोण होता आपल्याला विचारले हिरण्याक्षी कोण होते विचारले हिला विष्णूंना भेटण्याचा त्याला 4 वर्षे आलेले होते. सनकादिक ऋषीचे वगैरे सनक सनंदन सनतकुमार सनातन 4 मुली होते. ब्रह्मदेवाचे होते मानसिक आणि ते त्याला विष्णूला भेटण्याकरिता आले होते. त्याला द्वारपाल रोखले होते. देवदरबारला कधी रुकावट राहत नाही पण द्वारपालला म्हणजे ऋषी बघायला राग जास्त ऋषी मुली बघायला राग जास्त म्हणून ऋषी मुलीचे मंदिर कुठे माहिती का काहीतरी पुढे असलं की त्यांचं पूजा होते आपले काम होतात म्हणजे क्रोध होतात वगैरे काही दोन होतं म्हणजे काही होतं म्हणून ऋषी मुनिमांचं
कुठलंही मंदिर नाही. संतांचे मंदिर भरपूर आहे. दादासाहेबांचं मंदिर शेतीला आहे. संतांचे मंदिर आहे ते ऋषी मुनीचं मंदिर. आता वशिष्ठ एक भाऊ तिचं कुठल्याही प्रकारचं मोठे मोठे असं मंदिर बांधून कोणी कारण काय की काही म्हणत नाही सगळे अगत्य होतात म्हणजे काम नाही होतं काही म्हणत नाही काही होतं. म्हणून जे बंधन असतात ते 6 मधून त्यांची पूजा कधी होत नाही. म्हणून ऋषीमुनीचं पूजा नाही कुठे मंदिर बांधून नाही. आता आम्ही पूजा करतो एक गोष्ट वेगळा आहे पण मंदिर बांधून कुठल्याने पूजा त्यांचं होऊ शकत नाही. आता इथे म्हणजे नाशिकातून कारण नाशिकातून जे काही विष्णूची ध्यान केले त्याला शिवका आल्याबरोबर नाशिक हा भगवान अवतार घडले वराह नावाचा अवतार घडलेले आहे. त्या भगवान वराह अवतार पाहता पाहता भक्ती झाले. हिरण्यकशी कोणता त्यानंतर आणि चौघ भावाले होते वैकुंठाला भगवानला भेटण्याचा द्वारपाल रोखले राग राष्ट्राले मी राक्षस होता म्हणून ते विषाद मागितले ही जन्मांचं उद्धार विषाद केले. तेच होते हिरण्याचे शत्रू रावण कुंभकर्ण शिल्पाला ते 3 अवतारामध्ये त्यांचा उद्धार भगवंताने मारून उद्धार केलेला आहे. हिरण्याक्षरी कसं खूप पहिलेचा अवतार आहे त्यांचा. आणि हिरण्याक्ष जे होता आणि घेऊन गेला होता पाताळामध्ये सृष्टीला तेव्हा भगवंताने काय केले वरा अवतार घेऊन आणि त्याला जे काही मारून टाकले आणि प्रत्येक आणून दिले ते मनुवर्षाचा रुपये दोघे त्या ठिकाणी भरपूर केलेले आहेत. आणि गेले सायंकाळी आणि भगवंताला उत्कंठ असावं जसं संकालिकांचं उत्कंठाबद्दल देवाला देण्याकरिता म्हणून वैकुंठाले होते असं काही वास्तव कसं गायचं पाठ पाठायचं पाठ हवं. नवी जशी मुलगी नवऱ्याचं गावात गेले नवऱ्याचं पाठ पाठायचं पाठ हवं. एक कथा मी कुठे महाराजांनी आपल्या भागवतामध्ये नवी लग्न झालेली मुलगी घरी आली होती. दिवस होते नवरा घरामध्ये आणि नवरा म्हटला मला व्यापार करायचा मी गाव चाललो आणि धंदा करून गेलो. मला 30 घ्यायला पाहिजे 10 दिवस पाहिजे. 30 शिक्षण शिकलेली 10 दिवस किती होतात 10 रेषा मारलं ते पुसत जा आणि 9 झाले की 10व्या दिवशी जे यश असते मी येतो मी सांगतो त्यांनी निघून गेला. मग काही सकाळ एक रेषा पुसा असं आणि पुसा असं 9 दिवस 9 पुसले आता उद्या 10 दिवस नवरा येणार म्हणून ते घंटे दरवाजाला यायचं काय दरवाजाला किती स्वयंपाक केले जेवली नाही काही नाही अख्खा नवऱ्याचं वाट पाहून आणि तसं देवाचं किती आवड आहे बघा तिला नवऱ्याचं वाट पाहायचं तेव्हा किंवा नवरा येईल तशाप्रमाणे आपला जरी आवड असलं तेव्हा तर वेळ लागत नाही पण तेवढी आवड लग्नामध्ये फार कमी झालेलं आहे. जेवढं प्रेम प्रपंचामध्ये आहे तेवढं प्रेम परमानंदाकडे नाही मला सांगणं झालेलं आहे. जेवढं प्रपंचामध्ये प्रेम आहे अर्ध जरी प्रेम देवाने काहीतरी देवासाठी कलिकामध्ये सरळ आहे. म्हणतात कसं प्राप्ती होते तक्रार बाळगते होते कलिकातले होते एक माझा कलिकातले होते ज्ञानेश्वर कलिकातले होते. आता कलिकात किती महाराजांना देव भेटण्याची जागा आम्हाला का भेटणं गेले त्यांच्यामुळे आमच्या भक्ती नसल्यामुळे आम्हाला देव भेटू लागलेला नाही. अशी भक्ती आता तुम्ही करा आम्ही साक्षी आले तरी गेले प्रगट मला साक्षी आलेला प्रगट केल्या तरी माझ्यावडी करा तुम्हाला बरोबर देव भेटतील असं मला महात्मा सांगितले. आता बघा पुढे काय झालं आणि कश्यपजीच्या दिती नामक स्त्रीपासून जन्मले होते. कश्यप ऋषींच्या दिती नावाची बायकोपासून जन्मले होते. आणि हे दोघे संध्याकाळी जन्मले संध्याकाळी कळले तुम्हाला संध्याकाळी जन्मलेले होते. काही नियम आहे संध्याकाळी जेवण करू नये दिवस जाताना जेवायला बसू बसा तुम्हाला लावल्यावर बसा संध्याकाळी जेवण करू नये. संध्याकाळी लेकरं होऊ नये हे राक्षस निघतात राक्षस होतात म्हणून समजा संध्याकाळी लेकर झाले म्हणजे 2 झाले. संध्याकाळी सूर्यास्ताना झोपू नये 3रं आहे हे सूर्यास्त होताना ती झोप घेऊ नये. आणि शाळेची मुलं संध्याकाळी अभ्यास करू नये अभ्यास लागल्यानंतर होणार रात्री करा पहाटे करा पहाटेचा अभ्यास करणं फार लवकर पाठ होत आहे. आजकाल काय म्हणतो नाही लवकर मुलावाना आम्ही सगळं मागे पहाटे अभ्यास करतो
किंवा लाईट नव्हते, काही नव्हते, मला थंडीला लावून दिवा लावून सकाळी शाळा होते, शाळेत चांगलं शिकत होते. आता काय एक गावामध्ये 50 लाख 2 लाख फीस आहे, बरोबरून जातात सगळ्या शाळा हाळ पडलेले आहेत. मास्तर 10 आहेत तर पूर्ण 5. आमच्याकडे बघा तिथे कसं जिल्हा मिळेल, आमच्याकडे तरी शाळेमध्ये 10 मास्टर आहेत तर 5 पोरं आहेत. स्वतः 2 मास्टर आहेत सगळ्या शाळेमध्ये. सर्व बाहेर बाहेर पैसा झाले बघा, बाहेर घेऊन आलेली आहेत अशा प्रमाणे. आणि हे 4 गोष्टी सांगितलेले आहेत. ते दोघे स्वर्गावर गेले आणि भगवान भराचा अवतार घेऊन हिरण्याक्षर मारून टाकला. हिरण्याक्षर मारला म्हणून त्याचं सुकून घेण्याकरता कशा घेण्याकरता कसला जाऊन घराकडे हिरण्यकशिपू भाऊ तुझ्या भावाला मारलाय तिकडून, मग ह्याला मी मारतो म्हणून त्या कशा करायला आहे. तिथे एक घाव होतं, घराकडे बसला. नंतर पोटाला होता. पहिल्या दिवशी असं बसून आसन घालून आता ओम ब्रह्मणे नमः असं म्हणत होता. परत असं ते पडलं. तर कोण शिकवलं काय नाही की ते नारायण नारायण म्हणलं. नारायण काय म्हणते की म्हणजे माझं वैरी आहे नारायण, ते म्हणजे भावाला मारलं आहे ना, आणि माझं वैरी आहे. सुरुवात दिवशी माझं वैरीचं नाव घेतलं. आता काय तर काय जाईल घरला आला, त्याला बायको काय आलं, नावचं काय आलं, मला तर होती बायको एखाद्या दिवसाने काम करत त्याला काय झालं, काय सांगू आज असं झालं काय असून नामस्मरण करायला एक पोपट झालं आणि नारायण नारायण म्हणतात. त्याकरता बाबासाहेब माझं वैरीचं नाव घेतो बाबासाहेब. काय अज्ञान आहे, पोपट देवाचे नाव घेतोय आणि ह्यानं देवाचं नाव घेतले असताना आणि वाईट समजून आलेलं आहे. काय करावं काय होते, मी बायको आहे सुद्धा करा म्हणून सांगितली. आणि मला बरं झालं बघा, पाय धुवा, स्नान करा. स्नान करू लागला होता, पाठ घासायला गेली. पोपट काय म्हणलं, पोपट काय म्हणलं, काय सांगू नारायण नारायण म्हटलं. असं बरं झालं. स्नान केला, सेवाला वाढली, पुढे बसली. जेवताना पोपट काय म्हणून आठवण गेलं. पोपट काय म्हणते, नारायण नारायण. असं तिला नारायणाला कितीतरी म्हणायला आवडली नाही बायकोला. जन्मला प्रल्हाद. नारायण म्हणत असताना सुद्धा जन्म घेतला प्रल्हाद. जसं नाव होतं प्रल्हाद प्रेम महान. भगवंताचं नामस्मरण करत असताना जन्मला होता म्हणून महाज्ञानी भगवंताचा भक्त झाला. प्रल्हाद भक्त झाला बरं. आणि पुढे नारायण सांगितलं की नारदाचं काय झालं हो, यानं पुन्हा तपस्याला गेला. तपस्या दुसरा झाला काय, इकडे काय केलं, इंद्राला येऊन ते बाईला घेऊन गेला. इंद्र घेतच असते इंद्राचे काम. तेव्हा नारदांच्या असल्यामध्ये उठून काय केले, मी दोस्तो ताकद आहे पाणी विधी करून हे आल्यावर बायला इंद्रिय कशाला येते. आणि त्या पोटामध्ये जे घरात वाढाले महान भगवत भक्त आहे त्यानं त्याला सोड म्हटलं. मग इंद्र नामाच्या भीतीनं त्या बाईला सोडले. तेव्हा इंद्र बरोबर नाही माणूस म्हणून तुझा ते पत्ता नाही म्हणून. तेव्हा काय केले त्या नारदाने आपल्या आश्रमात ठेवून घेतले ते बाईला. आश्रमात राहिले, त्या रोज भगवंताचे नाम घेताना संतांची संगती आणि ज्ञान अतिशय होत होतं. बाई ऐकत होती. गर्भामध्ये पोटामध्ये लेखून होतं, ते सुद्धा भगवंताचं नामस्मरण आणि ऐकत. कळलं की तुम्हाला माणूस गर्भवती स्त्रियाने केव्हा गीता ज्ञानेश्वरी हरिपाठ असे ग्रंथ वाचापून सुद्धा भागवत म्हणजे लेख पुढे होतात. निर्माण ते असं जेवढे पण सांगतो वाचा न वाचा. आणि काय करतात माहिती, आमच्याकडे तरी काही लोक ठिकाण नसतात पुढे पुढे जसं काय मोबाईल ठीक आहे. लहान लेकर आहे ते मोबाईल पाहतात. आम्हाला येते पण त्यांना कसं येते काय ते संबंधी काबरच होते. तर चूक आमचीच आहे. आम्ही चूक केलं म्हणून कसं केलं त्यांनी सूचना त्याकरिता मी सांगतो. तेव्हाही भगवंताचे नामस्मरण करा म्हणून तुमचे मुलगा महाज्ञानी होईल. शिवा तुमचा कसं करते असला मुलगा तुम्हाला होणार नाही. गेलं काही मुलं आहेत काय सांगा, मायबाप छान आहेत, मुलं मुलं निघतात. सगळे कारण तेच आहे. पुढे मला सांगायला नको आहे. आता फार मोठा हो दिवसात दोनच आहे. दुसऱ्या दिवस तुला देता काम देतो पुढचं असतं. त्या दिवशी सन्मान कार्यक्रमात हे वेळच होतं म्हणून घरातून ते 2 दिवस राहिले येतात. उद्या परवा दिवशी शेवटचा दिवस तरी 1 घंटा सांगून नंतर स्वागत ते करायचं राहते.
पुढे काम जाऊया. पुढे काय झालं मग असं इकडे लागलं तिथे राहून आश्रमामध्ये विद्याभ्यास भरपूर केले. ते सर्व ऐकून मध्ये ग्रंथामध्ये दिले एवढं ज्ञानी झाला हे सांगता येणार. पुढे काय झालं कशा कथा पूर्ण करावं आणि जमध्ये प्रसन्न झाल्या. काय वर मागायचं आहे मला आम्हाला करा म्हणतात. आम्हाला करा म्हणजे आम्हाला मीच तुला काय करू. आम्हाला मीच नाही तुला कसं काय आम्हाला करू. जर काही वर माग अनेक प्रकारचे वर मागितला ते पुढे आहे. आता सांगत नाही अनेक प्रकारचं वर मागितलं. काय काय वर मागितलं ते पुढे त्याच्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळतंय. त्यांनी एवढी सांगून आणि जे काही पुस्तकथा आपल्याला सांगायचं आहे. पुढे कथा आहे कपिल मुनीचं. कपिल मुनीचं कथा आपल्याला सांगायचं आहे. तरी कृष्ण 4 मुलं होते म्हणजे कोणते अल्लाहद अनुल्लाहद प्रल्हाद सल्लाहद म्हणून 4 मुलं होते. प्रल्हाद भगवत भक्त होता. त्याची कथा आपल्याला पुढे हिरण्यकश्यपूची त्याची कथा पुढे पुढे थोडक्यामध्ये कोणत्या थोडक्यामध्ये वेळ कमी आहे. आणि मी बघा ज्ञानेश्वरीच्या 4 तास सांगितलं मला. सकाळ 2 तास संध्याकाळी 2 तास 8 ते 10 सकाळी 2 तास. 10ला जेवण होतं. 10ला येऊन बसतो की माझ्याच्या पेड बसतो ते येऊन सगळे असं म्हणतात पण जातो. काय पाठी म्हणतात पण जातो. मी नंतर येतो तो टाईमला मला टाईम म्हणजे 8 ते 7:30 बसतो. तुम्ही 8ला आपण सुरू करावं. 10 पर्यंत सांगा. 10ला जेवण. रात्री 7 ते 9 भागवत हरिपाठ ते हे नामस्मरण ते होत भजन ते. रात्री 7 ते 9 भागवत. 9ला पुन्हा जेवण. आणि तिथं बघा क्षेत्रामध्ये गेलेली दुसरं काही कामच नाही. येऊन जिथं बसतं ते येऊन लवकर बसतं ते येऊन इथं क्षेत्र काही काम नाही पडत. आता विषय करतात कशा करतात देवाचं माहिती. हरी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. आणि करणारे ब्राह्मण 2 किलोचा कांदे घालून उपमा खाऊन ब्राह्मण खरं खरं साधे होईल का सांगा. मी जाता गेलो तर ब्राह्मण सांगायला ठीक आहे. घरी सप्तरी जात होते 20,000 जण 5-6 ब्राह्मण बसले होते जन्माला. आता तिथं आपल्या घरी सांगितलं पत्ता सांगितले. पत्त्यावरून त्या घराला गेलो आणि ते घरात गेल्याचं म्हणजे कुठं कोणावर इथं देवाची जागा आहे आणि 7-8 ब्राह्मण आहेत. हे कांदे कापलं आहे. कापताना म्हणाले जपते झणीचा जप कांदे कापत जप होते. तेव्हा भाजला नाही. भाजता भाजता जप करताय तुम्ही सांगा. आणि तिकडे बाकीचे जप करतात. किती गंमत आहे. कसं असं कुठंतरी जप होईल का. अवघड मला असं झालेलं आहे आजकाल. ब्राह्मणाचं काम बरोबर करणं गेलं म्हणून तरी कोणत्याही कामामध्ये यशस्वी देऊ लागलं नाही. म्हणून ते न होता ते केलेलं कामात यश घेऊ शकू लागलं नाही. असं चालू आजकाल. सोमवार असते का सोमवारचं कडक करावं ते माझ्याकडचं पण कडक आहे. एकदा जेवण गेले की संपलं काम. त्यांची टमाटे कांदे घालून खातात हे लोकांना सांगणारे ब्रह्मज्ञान अवघड आहे मला वाटतंय. त्याकरता तर ह्या कलियुगामध्ये देवाची प्राप्ती होऊ लागलं नाहीये. देव म्हणजे करू लागलं नाही. देवाची प्राप्ती होऊन माहितीच नाही पण परोक्ष देवाची प्राप्ती व्हावं. देव आहे एवढं ते खराब नसतं. आता बघा काही लोक देव कुठे म्हणतात की आमच्या कुठे देव आहे नाही सांगा. मला एवढंच सांगा देव आहे नाही सांगा आमच्याकडे. ते नाही काय चालतं. थांबणं मी बोलणं तुम्ही ऐकणं पाया चलणं काय बदल चालेल शरीर ऐकवी एक मध्ये आहे काळात रूपामध्ये म्हणून. आणि आम्हाला डोळ्यानं पाहायला येते कानाला ऐकायला येते आणि मुलांना बोलायला येते. हेच देव आहे. देव कुठं आहे म्हणून चुकीचं आहे सांग. म्हणजे त्याला निघून गेला तर याला काय प्रार्थना काय घात नाही मला. एवढं सुद्धा आपल्याला देव आहे पण घ्यायला पाहिजे. आणि तुला काय होणार देव आणि त्यांनी कष्टी घरांचा कष्टी तो आत्मा आणि जग चालित आहे ते परमात्मा.
देव कुठं आहे म्हणायचं, देव तुमच्या मध्ये पहिले बाहेरचं, मागून बाहेर यायचं. देव बाहेर आहे, देव मध्ये आहे म्हणजे देव बाहेरही आहे, तुम्हाला बाहेर दोन्ही ठिकाणी देवाचं व्यापक आहे. सर्व व्यापक असं परमात्मा आहे. कालाने बघा, खांबा दिसला देव कशी प्रल्हादाला देवानी खांबा देव आहे का आहे, मी खांबातून बाहेर आला. नांदे म्हणूला कुत्र्या देव दिसले, तुकाची वाटीवर मागे लागले. सर्व काही देव, सगळं म्हणजे देव आहे, पण विशेष वृक्ष देहामध्ये आहे. मला हे सांगायचं, मानव देह विशेष देह आहे. बावल्या मनुष्य देहाशी वाटले भगवंत अशी सांगितले बाबूने. आणि मनुष्य देहाला करून देवाला संतुष्ट वाटलेला असं मुलगा झाला, 2-4 मुली वाईट म्हणजे सुखाचा आनंद होते. बापा आईला पुढे नाही करणार, आपण बाहेर काय करणार, पण जसं आनंद होते तसं भगवंत झाला. आणि माणूस देहाला पाहून फार आनंद वाटला. मला ओळखल माझं नाम सिद्ध करते म्हणून आशा आहे देवाला. देवाला आशा आहे आमच्या तुमच्या त्यांना गेले की देवाला राग येते, हातात आहे तिकडे घालते जय मुसंच्या मागून. मला तिकडे स्मृत्या त्या मागून तेव्हा अति दुःख भोगावं लागते मला. कारण त्या संतांचा उपदेश आहे, अवतार घेऊन उपदेश केले बघा. पुन्हा म्हणत हा देह फार पुण्याने मिळालेला आहे. आता ते देवाचं चिंतन करा. एका वचन होणार आहे का, काही नाही. भजन भैया राम गोविंद हरी तेवढं असं सगळं नाही. जप तप साधना कशूनही लागत, खर्च तर नाही गटरी. भजन भैया राम गोविंद हरी, जप तप साधना काही लागत नाही. पैसा लागेल ते देवाचं नाव घ्यायला, नामस्मरण करा देवाचं. अशाप्रमाणे संतांनी पुन्हा पुन्हा सांगितलं. असे कथा आहे कपिल मुनीचं. कपिल मुनी कोण होते, थोडक्यात सगळं. कपिल मुनीची कथा 2 शतरूप पेला. 3 मुली होते, 3 मुली होते. मधली मुलगी देवहूती नावाची मुलीला आणि कर्दम ऋषीला दिले होते. कर्दम ऋषीला ऋषी नावाच्या बघा म्हणजे 10 ऋषीचं नाव. कर्दम ऋषीला दिले होते देवहूती नावाची मुलीला. आणि लग्न शैली करू लागलं. कर्दम म्हणते मी लग्न करतो तर खरं आहे, माझं एक अट आहे. काय अट आहे, एक झालं की मुलगा मी उठून जाणार मनामध्ये, कुठे जाऊन दुसऱ्या करणार, ते राहणार नाही घरामध्ये. एक मुलगा होतो पण मुलगा मोठं व्हावं, आईला पोसावं आणि मी निघून जाणार. ते देवहूती म्हणजे मला मान्य करून घ्या, मला मान्य. आणि मग तिला तुला काय त्याचं मुलगा एक कुठे झाली असती यायची आणि मलाही देवहूतीचं मान्य नाही. लग्न झालं नाही, समाधीत बसले. बरेच दिवस गेले समाधीमध्ये बस 2 दिवस. मग तुम्हाला समाधी उघडले, बायको एक भाई म्हटलं लग्न करणार बायकोला पाप लागेल. तेव्हा मग तिला तरुणपणा आणून विमानामध्ये बसून दोघे अंदाज विहार करू लागले. आणि काय झालं, पुढे 2 वर्ष गेले, एक मुलगी झाली. त्यांना एक मुलगी झाली. त्या मुलगी झाली पुढे हातात मुलाचं आहे, मुलगी झाली. आता होता आता म्हणजे ते माझ्या बघा आता मला पोरगी म्हणते. आता मला केलं नाही सांगा, मुलगीला बघायचं काम टाकायचं. आता मुली मुलीला गेले, मला म्हटलं आता तू कामची तुमची आहे. अजून एक प्रश्न लोक येतात महाराज पंचम पायरी पंचमध्ये मी बांधून पंचम पाठवून महाराज प्रत्येक मुलगी आहे का हो, मुलगा आहे का कोणी मुलगा त्यांना म्हणतो तुझ्या मुलगा आहे का हो, तुझ्या सगळ्याचं मुलगा आहे का. मला काय माहिती, मी जे बसलो आसनामध्ये देवाचं नाव घेत तुम्ही बघत राहा. जाऊद्या विशेष विरोध नको आहे. मग आता पुढे मुलगी झाली. मला मुलीला म्हणजे का सांगतो मुलीचं ती बायकोकडे जास्त असते मुलापेक्षा. मुलगा बायकोकडे जर बिघडत आहे, पण मुली त्याचं जे घडा गेलं तरी बिघडत नाही. आईबाबामध्ये फार प्रेम असते मुलीचं. आणि 2 वर्षी आणि मुलगी झाली. आता कसं करा, ह्यांनी म्हटले होते मुलगा मुलगी जाणार हरिद्वारला, 2 मुली झाली. आता आणखी तिसरं मुलगी झाली. आता त्याचा विषय म्हणजे हे काय नुसतं मुली बोलाय, मी काय करू पुढे, मी काय करू, जे बोलाय ते बोलाय. असं एकसारखं 2 वर्षाला 3 वर्षाला मुली झाली. 9 मुली झाली. आता खरी म्हणजे मुलगा दिसत नाही बऱ्यावेळी, मला आज्ञा दे मी जातो. आम्ही म्हणजे ते शिंदेला तुम्ही मुलगा होच्यापर्यंत म्हणतो मला पोचवेपर्यंत जायचं नाही. आज्ञा देतात नाही, तुम्ही ऋषी आहात, तुम्ही आज्ञेचं उल्लंघन करू नका. आज्ञा दिला ती मला ते पालन करा. ठीक आहे, तर मजबुरीला काय करतात, आज्ञा वचन दिला होता.
मुलगा व्हावं त्याला पोसावं मोठा होऊन 20 वर्षाचा, तेव्हा त्यांनी तुमकडे जाईल हरिद्वार जाऊ दे, बद्रिकाश्रमला जाऊ दे. आता काय घडलं देवाची माहिती. आणि पुढे झालं 10वा मुलगा झाला, मुलगा 10वा. त्यानेच कपिल मुनी झाला. कपिल मुनीचं नाव फार विद्वान होता, ज्ञानी होता. हे सगळे लोक त्याच्या निकटचे कपिल मुनी आश्रमला गेलो होतो गंगासागरला. तिथंच कपिल मुनीचं ऐकते स्थान आहे. ते कपिल मुनी तिथं जलामध्ये मिसळ झालेले आहेत. जर नागपूरचा जलसमाधी घेतल्यावेळी कपिल मुनी इथंच जे काही ऐक्य झाले आहेत त्या सागर गंगासागरला. पुढे कपिल मुनी झाले, मुलगा झाला. आणि कपिल मुनीचे मुलगा झाल्यानंतर पुढे 9 मुलीचे झाले नाही. तर आपलं बापाचं आईचं कर्तव्य कपिल मुलीचं जायला येईना. मग तेव्हा काय केले, 9 मुलीला 9 ऋषी लोकांना दिले. त्यांचं नाव आहे कला. हे मुलीचं नाव आहे. कला मुलीचं नाव आहे. ऋषीला दिले मरीची. मरीची ऋषीला कला नावाची मुलीला दिले. अनुसया दिले आत्रीला. अनुसया आत्रीला दिले. अरुंधतीला दिले वशिष्ठाला. 9 मुली आहेत त्याचे. आपलं काही कदम ऋषीचे 9 मुली. ऋषीला दिले अरुंधतीला. ख्याती नावाची मुलीला दिले भृगु ऋषीला. शांती ऋषीला दिले, शांती मुलीला दिले अथर्वण ऋषीला. आणि क्रिया एक नाव आहे मुलीचं, ते दिले क्रतु ऋषीला. हवीरभूलस्य ऋषीला दिले. हवीरभू हे नाव आहे. हवीरभू एक मुलीचं नाव आहे, तिला दिले पुलस्य ऋषीला. अनुरूपा एक नाव आहे, तिला दिले गती ऋषी पुलहा ऋषीला. पुलहा ऋषीला दिले. श्रद्धा एक नाव आहे, अंगिरा ऋषीला देऊन टाकले. ऋषी असं 9 ऋषी का 9 मुली देऊन झाले. त्यांच्या होते बघा त्याला करावं वाटते. आणि ते गुण आहे ते त्यांची गुणांमध्ये होते जात नाही. मुलींचा येता सांग कन्यादान करून दिले 9 ऋषीला. समजा ते नाव आहेत कधी श्रद्धा मेधा माझं ते नाव आहे. आता एक ठेवला नाही तर पण तुला म्हणायला येणार गेले ठेवलं आहे. परत म्हणजे पंचम बघायला आलाय. मुलगी बिमार आहे मला तुला काहीतरी बाहेर झाले का पंचम बघा. मुलीचं नाव काही नाव विचारून घेतात. नाव काय म्हणतात, सरया म्हणतात. सरया मोठं बोलणार सरया. ते काय नाव आहे म्हटलं. सरया काय नाव आहे गेले लिहून दाखवून म्हटलं त्याला. जेव्हा याच्यात शिकलेलं होतं 10वीपर्यंत मग ते लिहून दाखवलं. ते नाव आहे श्रेया. श्रेया नाव आहे. मुलीला गेलं ते सरया म्हणजे लक्ष्मी पार्वती सरस्वती जी गणपती नाव ठेवा आपल्याला जी सोपं येते ती कसं कशा जेव्हा नाव बोलायला येते आपण काही म्हणता नाही. बरं लिहून दाखवला. माझे पासवर कळलं सांगितलं त्याने गेला. असं आजकाल नावं ठेवला जातं. बरोबर म्हणायला येणार काय घेणार. सरळ नाव ठेवायचं. मागे ठेवल्यामुळे छान होतं ते. माझे होतं देवाचं नाव बिघडावं आणि आपल्या मुलांचं नावही व्हावं. आजकाल निघून गेले काय काय लाडू म्हणे, जिलेब्या म्हणे, असे नाव आहेत. मोठ्या म्हणे सगळे नाव असं नाही. मला आपण करावं काय त्याची इच्छा असते. काय करावं सांगा. एक सीतारा सगळा आला होता. त्याच्यामध्ये होता ते मुलगी मालक खाऊन फिरायचा. सोयऱ्याला थांबून बोलला त्यानं घरी जावं नका. आणि घरी जावा म्हणून जेवण आहे आणि जिलेबी जिलेबी आहे जेवण असेल तुम्ही जावा म्हणतात. जिलेबी बरं घडला जिलेबी जेवण आहे वाटतं. जिलेबी होतो आजचं नाव. जिलेबी जेवण म्हणजे घरात पाणी येतं. आता मला इथं भाकरी सुद्धा घरात केसापासून आपण घराला जाणं बरं आहे म्हणून ते घरला गेला. ते बायको पायात घरात पाणी दिली. बसला आधी म्हणे जेवता का लाडू एवढे लाडू थोडेसे ना होते लाडू काय लाडू येऊ दे का जेवता लाडू असले नावं मला सांगत नाहीये. एवढ्यामध्ये आले. परत संध्याकाळी बैल घेऊन आला. त्यानं एक बैल सुटून पळून गेला. सुटून पळून गेला तो समजा. ते बैलाचं नाव होते सोयऱ्या. सोयऱ्या आणि चालू. सोयऱ्या आणि चालू म्हटलं ते सोयरा असं सोयरा आल्यामध्ये बांधून टाकला. थांबते म्हटलं गेला पत्ता नाही. क्षमा करा. म्हणजे दिलेलं आहे पुराणामध्ये काही दृष्टांत म्हणून दिलेला आहे.
म्हणून मी या सांगत नाही आहे. उगत म्हणजे ज्या दृष्टांत सांगितलं की बरं असते म्हणून काही दृष्टांतमध्ये सांगायचं आहे. आणि जेवढेल्या भागामध्ये दृष्टांत संभव दृष्टांत सांगितलं की बरं असतं. पुढे त्यांच्या काय झालेलं त्याचा सोडा काय 9 मुलीचं लग्न 9 वर्षीच्या करून दिलेलं आहे. पुढे मुलगा झाल्या वेळेस पुन्हा जाण्यानंतर काय झाले ते नोटी म्हणाली आता प्रपंचामध्ये आयुष्यातलं आमचं त्याचे ज्ञानोपदेश करा आता मला उपदेश करा मला तेव्हा म्हणजे तुझा मुलगा फार विद्वान आहे त्या पिढी त्याला ज्ञान शिकलेलं आहे सगळं काय आता मला राहायला योग्य नाही मी जातो असं कधी तुला विद्यार्थी ज्ञान शिकतील असं म्हणून आणि त्यांनी आणि कर्जदृष्टी हरिद्वारला परिपासून जाऊन नंतर कशाकडे बसले मग पुढे मग ते आणि तिची मुलीला त्याची आई म्हणाली आता मला ज्ञान सांगा मग तेव्हा त्यांनी कपिल मुलीने काय केले त्वं स्वागताहं शरणं शरण्यं स्ववृत्तिं संसारतरुपकारं जिज्ञास अहं प्रकृते तुष्यस्य नमामि तद्धर्मविदाः वरिष्ठम् कर्दम म्हणाले तुला ज्ञान कपिल मुनी सांगते पुढे कपिल मुनी देऊन तिला सांख्ययोग गीतेमध्ये सांख्ययोग दुसरा अध्यायामध्ये आहे बघा गीतामध्ये सांख्ययोग दुसऱ्या अध्यायामध्ये आहे सांख्य म्हणजे ज्ञान आहे ज्ञानाला फार महत्व आहे ज्ञानेश्वराला ज्ञानाला फार महत्व आहे ज्ञानेश्वरी हाऊस त्या म्हणतात ज्ञान पहिलं भक्ती हे ज्ञान वैराग्य असल्यामुळे भक्तीमध्ये त्यापणा निघालेला आहे ज्ञान वैराग्य असल्यामुळे भक्तीमध्ये जास्त भर घेते ज्ञान हे वैराग्य असेल भक्तीमध्ये भर घेते नुसतं भक्ती कावलेलं आहे ज्ञान वैराग्य विरहित भक्तीमध्ये अभिमान निघाला अभिमान मित्रपणा मत्सर अहंकार अभिमान म्हणून ज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं आहे तर सांख्य योग म्हणजे ज्ञान योग आपल्या आईला सांगू लागलेले आहे तृतीय स्कंदामध्ये 8 अध्याय 12 स्कंदाचं भागवत आहे 12 स्कंदाचं भागवत आहे सप्तकांडी रामायण आहे 18 पर्वाचं महाभारत आहे हे सगळे काही विचार आहेत ते सगळे हे 18 स्कंद आहेत त्याच्यामध्ये स्कंदामध्ये आणि अध्याय वेगळे वेगळे आहेत एकूण 330 अध्याय 335 18,000 श्लोक आहेत भागवतामध्ये मग सांख्य सांगू लागलेले आहेत आईला म्हणते आई या 8 अध्यायामध्ये होत्या 8 अध्याय भागवताच्या भागवतामध्ये आहेत त्यात खूप ज्ञानोपदेश आणि आध्यात्मिक ज्ञान सांख्य योग त्याच्यामध्ये आईला सांगितलेले आहे आणि इथं थोडक्यात सांगतो मी संसार किती जरी भोगवली समाधान नाही आई आणि पुढे अपेक्षा असते इंद्रियाचे दर्पण विषय जरी नामचिंतन केलं नाही तर आत्मा संतुष्ट होत नाही आत्मा संतुष्ट करावं तर नामचिंतन करावं आत्मा संतुष्ट होत असते आई आणि आत्मा मिळाल्यानंतर परिपूर्ण परमात्म्याला शरण जावे परिपूर्ण परमात्मा एकच आहे परिपूर्ण परमात्मा एकच आहे आणि त्या परिपूर्ण परमात्म्याला शरण जावे असं त्या तुम्ही सांगतात तर आपल्या आईला एक श्लोक म्हणतो की तुम्ही पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णपूर्णाय मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते हे श्लोक सांगितले हे परमात्मा पूर्ण आहे बाकी परमात्मा कोणी पूर्ण नाही तर मध्ये चिंतन करावे संगती संताची करावी उत्तम संगती करावी संगती उत्तम असावं अन्न उत्तमाचं जेवण करावं अन्न सात्विक जेवावं सत्संगती अत्यंत श्रेष्ठ आहे सत्संगतीमुळे नारद काश्मीरपासून नारद झालेले होते सत्संगती फार श्रेष्ठ आहे संगतीसाठी पुढे येतात म्हणून संगती उत्तमाचं करावं उपदेश करतात त्या तुम्ही आईला आणि संतांकडे 5 गुण असावं कोणते तर सहनशीलता असावं कोणत्या गोष्टीला सहन करावं द्वंद्व सहन करावं सुखदुःख लाभ हानी सहन करावं सगळ्यावर प्रेम ठेवावं संतांनी स्वभाव शांत असावा संतांचा हे 5 गुण सांगितले सर्वांची परमात्मा पाहावं समान पाहावं त्या संतांकडे 5 गुण ज्याच्याकडे आहे तर तो संत आहे असं कपिल मुनी पाहिला अजात शत्रुवा शांतम साधवा साधुषण त्याकडे परमात्मा म्हणतो जे परमात्मा सांगतात ते खरं संत आहे भक्त किती प्रकारे सांगितले सर्वात म्हणजे देव म्हणणारा एक भक्त निरपेक्ष भक्त एक
आणि मूर्तीमध्येच देव पाहणारा एक मन. सारे उपदेश ज्ञानाचे करून कपिल मुनी गंगासागरला जाऊन तिथेच मिळून गेले. एवढं सांगितल्यावर जास्त सांगितलं. हे अष्टाध्यायी कपिल मुनीचं निवृत्तीचं समाज आहे, 8 अध्याय नाही. आणि हे एवढंच सांगितलं मी सुद्धा थोडं सांगून तो समाप्त केलेला आहे. आणि पुढे जे काही आणि कपिल मुनी मागून गेले ते सुद्धा आणि ते तिथंच ते सुद्धा पाण्यामध्ये मिळून गेली. त्याची जे मुक्ती नमस्कारी दोघेही आपण ते त्याग केलेले आहेत. पुढे काय म्हणजे कथा आहे कात्रेविषयाची कथा ती सगळं माहिती करता आहे. कात्री अंशाची कथा अंशा पुत्रता होती. नाना मुलाला मुलगा लक्ष्मी पार्वती सरस्वतीला अंशय महाभक्त आहे. खूप वेगळ्या मोठ्या प्रसंगी रक्षा करण्याकरता पाठवलेल्या नवयाना ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तिघेही गेले त्या अंशयाच्या मंदिराला. अंशयाचं मंदिराला चित्रकूटातून सगळे पाहिलेले आहात. चित्रकूटात आश्रम फार छान आहे अंशयाचा आणि नदी आहे गोमती. नदीच्या जवळच आश्रम जे काही अंशाचे अंशाचा आश्रम आहे चित्रकूटला आहे. ते अजूनही कोणी पाहिलं ते पाहून घ्या नको नाही. आणि तिथं तिघे देव आले साधू शिकवून आणि मग कुठल्याला जेवायला वाढवून ठीक आहे. दुसऱ्याला जेवण होतच आहे. स्वयंपाक केलं होतं बसा फरक पण मी असं जेवत नाही. नागोबत वाढा म्हणते देव नाही काय काही काय काली काय ते साधू नाही आहे देव असते म्हणते. ठीक आहे मला काय करायचं म्हणून नवऱ्याचं पायाचं तेच होतं आणि केली लेखच आहे. लेखला म्हणजे ठीक लेकरा घेऊन आणि दूध आलं देवाच्याकडे काही ना दूध पाजली पण म्हणून लागले ती काय. पुढे बरेच दिवस गेले. नवऱ्या आणि सीताकडे तिघा लागली. खूप पाठवून गेल्यामुळे पक्षा करायला ते बदलून टाकायचं. नाना देव सांगितलं तिघे पाठवून गेला तर पण तिने लेखक पण घडवलं लागले. बघा अंशया तिघेही गेले आणि अंशयाला शब्द मागितले आणि तिघेही आपल्या आपल्या नवऱ्याला घेऊन आले. पण जाताना बरं दिले काय म्हणून ब्रह्मदेवाचे जे काही ब्रह्मदेव अंशाचा मुलगा होता आणि चंद्र विष्णूचा अंशाचा मुलगा दत्तात्रय महादेवाचा दुर्वासा असा 3 मुलं झाले. ते अंशयाला देऊन परत देऊन 3 मुलं देऊन ते 3 देव निघून गेले. चंद्र आकाशामध्ये राहिला. दुर्वासा लागला फार राहत फार राहत होतं. तो फार काम होतं सगळ्या दुर्वासा ऋषी आणि एक करतातली काही बाजूची सेवा करतात. तिचा जवळ राहिला कथा आहे. पुढे काय सांगितलं कथा आहे उत्तानपाद राजांची कथा थोडक्यात सांगायचं. 1 तास गेला ते अर्धा तास सांगितलं. हरिपाठला त्याला खूप तास होता. हरिपाठ टाईम 5 आहे मग त्याचं 5 आणि 4:30 संध्याकाळी 5ला आरती होते आणि 5ला हरिपाठ नाही तास होते. सगळ्यांचं ते परमात्मच आहे. कथा आमचं ही कथाच फार मोठा आहे. 2दा ठेवायचं काही सांगतो. सकाळ संध्याकाळी सकाळी एकदा संध्याकाळी अजून चालतं. पण मला आला नाही कारण नसल्यामुळे उत्तानपादांची कथा आपल्याला ऐकायचं आहे. त्याच्यापासून हरी गोविंद बोलो हरी गोपाल त्यांना 16 मुली झाले. त्यांचा मधून 13 धर्माचे पत्नी झाले. धर्माची मुक्ती नावाची कन्या झाली. तीच पासून नरनारायण झाले. 14-24 कन्येची विकास करून नरनारायण झाले आहेत. आता उत्तानपाद राजांची कथा. ज्याये उत्तानपादस्य स्मृती स्मृती स्तयो स्मृती प्रेयसी सत्युर्नेत्रः त्या सुखम विवाह. उत्तानपादाच्या 2 बायका होते सुनीती आणि सुरुची मुली. आता बघा आजकाल सुनीशीवर फार प्रेम राहते. सुनीशीवर फार प्रेम राहते. धाकटी बायको होती सुरुची मोठी होती सुनीती. म्हणून राजाची प्रेम उत्तानपादाची धाकटी बायको सुरुचीवर फार प्रेम. दोघांना 2 मुलं होते
आणि सुरुचीच्या मुलाचं नाव ध्रुव होतं आणि सुनीतीच्या मुलाचं नाव ध्रुव, सुरुचीच्या मुलाचं नाव आणि ते दिलेले आहेत. आणि सुरुचीच्या मुलाचं नाव होतं, दोन मुली झाली, ध्रुव उत्तम. उत्तम सुरुचीच्या मुलाचं नाव उत्तम, सुनीतीच्या मुलाचं नाव ध्रुव. असं दोघा एक मुलं त्यावेळेस होते दुसरी. एकदा आता ह्यांची दोघाची कथा, राजाचं प्रेम जास्त तिला विषय ध्रुव काय केला होता. राजा कसा होता सिंहासनावर, 5-6 वर्षाचा मुलगा मुस्लिम मांडीवर आहे, मांडी बसला होता. उत्तम दुसरं मांडी खाली होतं. राजा लोकांना ते मुलगाचं प्रेम घालणार आपल्या मुलावर आहे. आता मधून विद्युता बायकोला हा गोष्ट वेगळा आहे, पण म्हणून तरी प्रेम होतं सुनीतीवर आहे, विवाहावर आहे. ते माय आली हो सुरुची, हा त्यांनी बोलून टाकली, ही जागा माझा आहे, तुझा नाही. तुझी आई माझी सावत्र आहे, तुझ्या जागा नाही म्हणून. आणि त्यांनी तिथून तिला बाहेर काढली. रद्दत आईकडे आला. आई म्हटली, बापच त्याला देखू शकत नाही आहे, त्या करावं काय आता मी कसं करू. आई म्हटली, काही नाही, जरी पुढे जागे करून घ्यायचं असं देवाचं ध्यान कर, देवाचं ध्यान कर. 5 वर्षाचा मुलगा घरातून बाहेर पडला. मला घरातून बाहेर पडून त्यामध्ये नाव भेटले ब्रह्मेश्वर बालाक्षराचं उपदेश नाथाने वेगळं केलं. अधिकार पाहुणी करावे उपदेश म्हटल्यावर 12 अक्षरी उपदेश उपदेश केले तुम्हाला नारदाने. आणि प्रल्हादाला केले 8 अक्षरी उपदेश. ओम नमो भगवती वासुदेवाय उपदेश केले ध्रुवाला. ओम नमो नारायणाय उपदेश केले प्रल्हादाला. बरोबर सांगा. आणि वाल्मिकीला काही येत नव्हतं, महाराज तुला माहीत होतं, त्याला उपदेश राम म्हणतोय. अधिकार पाहून उपदेश द्यायचा. रामाचे आणि वाल्मीचे गुरु नारद असत, देवाचे गुरु नारद असत, प्रल्हादाचे गुरु नारद असत आणि व्यासाचे गुरु सुद्धा नारद. अशी आपल्या अधिकाराप्रमाणे उपदेश द्यावं लागते. कुणाला येत नाही म्हणून त्याला उभं लांबला म्हणते, पुन्हा सांगावं लागते गोष्टींच्या. रामकृष्ण नाही म्हणते प्रेम म्हणावं लागते, काही नाही सांगा. सर्वात काही बरोबर आहे. ओम नाही ते म्हणतो नाही म्हणे. कारण रामदासची लोक काय म्हणते, श्रीराम जय राम जय जय राम, 13 अक्षरी म्हणतो नाही. आता ओम नाही ते म्हणत नाही म्हणून तर ओम म्हणाले, ओम श्रीराम जय राम जय जय राम. ओम हे लभेल मागे आपल्या प्रमाण असतं. हा ओंकारमध्ये शक्ती आहे. ओंकार 3 देवाचं नाव आहे. ओम अ उ म. अकार होतो ब्रह्मा, उकार होतो विष्णू, मकार महेश्वर आहे. ओम म्हणजे 3 देवाचं नाव येते, ब्रह्मा विष्णू महेश. ओम एक म्हटलं की 3 देवाचं नाव येतं पुणे. कारण ओम अक्षर श्रेष्ठ आहे म्हणतात, सुद्धा ओम अक्षर लावले मागे. ते श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणायचं. मला कोण सांगितलं म्हणजे जुकर सांगितले महाराज गोपाळ महाराज. वैद्यशी मुलांनी जुकरला खायला होते 3 दिवस. तिथे भागवत होतं ऐकायला यांचा मुलाच्या जुळे आम्ही एक होतं आहे. त्यांनी असं महाराज झालेलं आहे नाव ओम लावला मागे. आता कोण काय का म्हणत म्हणायचं काय होतं. बरं जण ओम शक्य वाईट आहे का. 3 देवाचं नाव येते, रामाचं नाव तर आहेच आहे. आता इकडे काय झालं, आणि ध्रुव निघून गेला, नारद भेटले, माझे उपदेश दिले. त्या प्रश्न केला ते कुशल झाले. हरिद्वारच्या ऋषिकेशच्या पुढे सांगतो का मागे तुम्हाला 5 किलोमीटरवर एक ध्रुवाश्रम आहे. पुढे जायला मार्ग फार कठीण आहे, जायला होत नाही. तुला लोक त्या धावदे जे जावं तुला राहावं, पांडुरंगी तुला जावं असं लोक जातात. नदीच्या काठावर ध्रुवाश्रम आहे असं वाचलं नाशिकमध्ये. आपल्या म्हणजे कोण सांगतात येऊ तर काय नाशिकमध्ये कधी खोटं बोलत तिला सांगतात. ते जुळलेलं आहे. ऋषिकेशच्या नदीच्या काठा वाटाकडे गेले 5 किलोमीटर आहे आणि ध्रुवाश्रम आहे. मग तुम्ही सगळ्याला माहिती आहे इथे नदीचा प्रवाह फार वेगाने आहे. आवाज गंगा नदी पण आवाज करते. रात्रभर झोपू दे ना तिथं राहतेला गौरी कोटा म्हणा कुठे म्हणा सारखंच आवाज येत असते. ती मी तर कुशाला बसला तेव्हा तिथं पण नदीचं आवाज निघाला नाही. फार जोराने वरून पाणी मला पाणी येते बघा, फार जोराने वाहू लागलं ते नदी. मग त्या म्हटलं 5 वर्षाचा मुलगा उत्तर करण्याकरता आलो. तुम्ही एवढा आवाज करता तर तुम्हाला आपल्यापेक्षा हळू बोलायला आहे, क्षमा करा गंगामध्ये आणि त्यामध्ये शांत करावं असतं. जेवढं ध्रुवाश्रम आहे तेवढा आवाज शांत आहे. आत्तापर्यंत प्रत्यक्ष प्रमाणे जेवढं ध्रुवाश्रम आहे तेवढं नदीचं
शब्द येऊन होत पुढे आले शब्द आहे माझे शब्द आहे पण ध्रुव जे बसल्या असं करून राष्ट्रमध्ये गेले सर आवाज येत नाही हे प्रत्यक्ष प्रमाणे सांगितलं जाणे गेले पूर्णतः फार दुर्गम स्थान आहे जायला होत नाही कोणी लोक मरणारे जातात तर तिकडे म्हणतात ते सांगते खरं आहे असे म्हणते संतांच्या दृष्टीला आपण सत्य मानावं सत्य मानणारे सगळं सत्य म्हणून अशा प्रमाणे पुढे त्यांना बरेच दिवस प्रवास करून पुढे घरला आला देवप्रसन्न झाले पुढे बापांनी सन्मान केले समोर आले बोलून गेले सुरीची क्षमा मागितली तर मोठ्या मुलगा आहे ना सुनीतीचा मुलगा होता पण त्याने मोठा झाला बाप राजाभिषेक केले त्याला तुम्हाला आपण बैलागे घेऊन वानप्रस्थ असून घेऊन त्यांनी पुन्हा माझी काळाला निघून गेलेली आहे तर असं घेऊन त्या ठिकाणी फार आनंदाने आणि नीती राजी करून लागलेला आहे एवढीच पूर्ण सांगा म्हणजे तर थोडक्यात पूर्ण सांगितलेलं आहे रोज एखादी निर्माण होता राजा खूप छान केलं प्रजापालन केलेले चांगलं अशा काही दिवस गेल्यावर त्याची तर त्याने सुद्धा आपल्या मुलाला राज्य देऊन मागे हेच होतं 5 वर्ष झालं की राजे मुलाला द्यायचं आपण हरिद्वारला निघून जायचं हरिद्वारला रामेश्वरला काय सुद्धा कुठं जाऊन देवाचे नाम स्मरण करायचं वानप्रस्थ असं म्हणजे का घराचे समजून घेऊन जाऊन आपलं खाऊन आपण राहतो सगळ्यात भिक्षा मागायचं ते आमचं तुमच्या बोलत नाही भिक्षा मागणं त्यामुळे देवाने दिलं भरपूर घरातलं घेऊन जायचं मला बोलता बोलतो मी मागे चक्रेशीमध्ये यात्रेला गेलो 14 वर्ष होता ओंकारला गेलो होतो ओंकारेश्वर ओंकारला गेलो तिथे धनशाळला गेलो होतो तेव्हा किती 2 पिढ्या शाळेच्या 2 पिढ्याच्या वेळेशी आमची पिढ्या जवळचे एक दुसरे होते किरायनगर 2 रुपये नवरात्र होतं त्याचं वय होतं अंदाजा 72 नवऱ्याचं वय 66-66 बायकोच होता तर आमचं त्याचं लक्ष झालं ते झालं चहा करून गेलो त्यानंतर मग विचारलं कसं काय इथं राहिलं एवढे बघा आमचं वय झालेलं आहे 5 वर्ष झाले 2 मुलं 2 मुली लग्न केलेली आहोत मला नोकरी होतं मला खातं पेन्शन होते मला मागायचं नाही पेन्शन होते कुठून ते पेन्शन घ्यायला येते मला मी मुला होतो दोघे एक मानप्रस्थ असं भेटलेले आहोत वर्षाला एक वर्ष ज्या ठिकाणी जर मृत्यू आला त्या ठिकाणी चालायचं 12 वर्ष करायचं आहे ह्यालाही पुढे आम्ही राहिलो होतं ज्या 10 माहीत अजून जायचं ही आनंद गोष्ट आहे काही शिवसात्री बाबा के वास्तू केशरी कॉलेज होतं काय करायचं त्यानंतर वानप्रस्थ असं पगारवर त्यांचं त्यांनी लेकरा मागायचं नाही देशमुला मागायचे जावेला मागायचं नाही काहीच नाही कसं येतं काय की मात्र मुलं येतात भेटून जातात असं काही नाही मुलं चांगलं आहेत त्यालाही नोकरी दोघाला नोकरी आहे मुली येतात भेटून जातात मला या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी मला एवढा आनंद वाटल्यानंतर सांगायला गेला आनंद वाटलेला काय करा लोकांना सांगितलं अवघड आहे मला जाऊ द्या शेक झालेला आहे मागे संस्कृती होती वय झालं गेली राजे मुलाला द्यायचं वानप्रस्थ करून कुठे जाऊन देवाकडे राहायचं तर पुढे कथा आहे दक्ष प्रजापतीचं महादेवाचं सासरा दक्ष प्रजापती त्याला दक्ष होता प्रजापती पद दे मेले MP असल्यामुळे एक पद मिळालं प्रजापती म्हणून दक्ष नाव होतं प्रजापती पद दे झोपलं काय दिवसा झोपावर प्रजापती पद दिले अभिमान जास्त आहे बघा पहिले होत आहे ना अभिमानी माणूस पद मिळालं अभिमान जास्त वाटलं पुढे काय केलं प्रजापती पद झाल्यावर एकदा सभा ठेवला त्याने सभा ठेवला स्वागत समारोह आता बोलून जावं देव करा सगळ्यांना स्वागत करावं 4 पालवा म्हणून स्वागत समारोह भेटला आपल्याला सगळं गेले इंद्रिया चंद्र सर्व देव त्या कुंभाचं नाव सांगायचं म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश गेले महादेव जावं होते महादेव सतीचं नवरा तेव्हा सती होती आणि महादेवाची बायको महादेवानीच ते गेले होते पण दक्ष प्रजापती मागून सगळे असं बसले होते त्यांना मागून आले आता बघा प्रजापतीला होता दक्ष सगळे उठले होता होतं का मागे शाळांमध्ये फळ बसत होते
माशाला की उठते आता उत्तर नाही त्यांनी मुलीलाच माहीत आहे. सगळं पोरं बसतं ते शाळेमध्ये मुलीची शाळेमध्ये आले दुसरं ग्रुप वाढत होते. आता आम्ही शिकताना बघा आम्ही खाली बसतो माहिती होतो शिक्षक सांगत होते सगळं काही वेळ बदलत राहतं वेळ बदलत राहते ज्या वेळेची घटली ती बरंच होणार होते. सध्या सकाळी बरंच आहे आनंदाची गोष्ट आहे. मग सगळे उठल्यावर पण ब्रह्मा विष्णू महेश हे उठले नाही. त्यांचा ब्रह्मदेव मला मोठा आहे, विष्णू मला मोठा आहे, माझ्या जावं आहे सासत मान घेऊ नये का त्याने का उठला नाही. हे रागेश होता पहिले त्या शकत होता महादेवाला लक्ष गुजरात आहे म्हणून मी उठला नाही. शक्तीच्याबद्दल राग आलं शोभला सासूला मान द्यायचं होतं पण मला मान दिला नाही. असं तेव्हा लक्षाने काय केलं म्हणजे तो शब्द बोलू लागला काय म्हणतात लक्ष म्हणाले सगळीमध्ये ज्ञानी लोक राहावं पुसून होत आहे का माझ्यावर ज्ञानी लोक राहावं 24 तास भूतपेटामध्ये राहणाऱ्या माहिती राहते समाजात पण माहिती राहते. रागाला माझे मला शंकर घोडा बी आहे रागिष्टी आहे का घोडा म्हणा का रागाला म्हणजे घोडा उघड्यात तिसरं बसं करून असं घोडा शंकर रागिष्टी आहे का ते माझे घोडा आहे बायको ते रावणार काही घोडा शंकर आहे नावच आहे पण रागही भाई आहे. मग आता रागाला माझ्याला म्हणते एवढं दोष माझ्याकडे आहे की भूत तुझ्यामध्ये राहतो तुझ्याकडे श्रद्धा आहे का मला माहिती मला आपण मुलगी दिला असतो सांग मला तुला माहिती आहे का की असं काय म्हणून कालिदास मुलीला मला किंवा काय म्हणते पक्ष देत नव्हतं माझ्या मुलीला ब्रह्मदेव सांगितल्यामध्ये म्हणून गेलो आम्ही. माझी मुलगी ब्रह्मची कौशल्य आहे तिला कुठं भूत करतात राहणाऱ्याला तिची मुलगी शोधते का ब्रह्मदेवाने म्हणजे जे काही येऊन नसते की जमिनीला कुठे मी गेलेले आहोत बराच शब्द लक्षानं महादेवाला ते पुढे गेलं की ते सगळं काही सभा करायचं स्वागत समारंभ गेले त्याचं महादेवाचं दोघांचं मग मी तू चालू बरेच बोलले नंदी होता राजा राव का दोन म्हणतात त्यांनी मारोगा दोन म्हणतात नंदी द्या लक्षात मध्ये म्हणते सासरा आहे सासरा आहे का बोलणं का म्हणजे बापावाडी सासरा राहतोय का बोलणं का बोलाय बोलल्यानं का बोलले का अशा प्रमाणे महादेवाने तुला त्याला उगं बसले समजा त्याकडे द्या केव्हाही येतं देवाकडे निंदा करताना जेवलेले असायचे हरे निंदा जीव कानं वय पाप घात असं काही घरामध्ये निंदा जे करतात हरी आणि घरामध्ये त्यांना गाईला मारल्यावर पाहतात गाईला मारल्यावर पाहतात काय करतात एक देव मोठा एक देव धाकतात हे मला पसंत नाही हे मला पसंत नाही हे देव मला पसंत नाही ते देव काही लोक आहेत असे म्हणणारे आहेत की महापाप आहे देव एकच आहे तर अनेक नाव आहेत ते दोष देव एकच आहे तर अनेक नाव आहेत भक्ती सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. चिंतन करावं देवाचं समजा सद्गुणामध्ये वागावं हे महत्त्वाचं आहे. मी मागे सांगतो का तुम्हाला हैदराबादला गेलो होतो मी भागवत ऐकला त्यांनी हिंदीमध्ये पूजाबाईचा भागवत होता पूजाबाईचं भागवत होतं त्यांनी एक भजन कशी रमणा खूप छान सांगितलं हरी मन की तरंग मारो मन की तरंग मारो बस हो गया भजन मन की तरंग मारो बस हो गया भजन आदत हुई सुधार हो गया भजन आदत हुई सुधार
काय सांगा महाराज कोणी इतका कोणी ठेवलेलो त्यांचा कुठला पुरुष सोडा काही पाहिजे खायचं बघितलं आम्ही काही वर्ष की काही बसलं सोडा ते सुद्धा बाबू नाही म्हणा हे व्यसन जे आहे ते वाईट आहे. तुम्हाला काय माहिती आहे तुम्हाला माहिती आहे बाबा खावा आमच्या काय जे सांगितलं ते बोलून आदत तुई सुधार गया हे भजन आहे तुम्ही जर आदत शंभर भजन केलं ते फळ मिळू शकत नाही दूर करावं व्यवस्थित चिंतन करावं हे असं जे काही हरिहरा भेद करून नाही वाद एकमेकाच्या चर्चा काही दोन्ही देवी उजवी आणि बाबू बंद दुकानमध्ये एकच अंग उजवी आणि बाबू भाग दुकानमध्ये एकच अंग एक दुसरा भाग अंग भाग डावा भाग आहे जसं महादेव आणि विष्णू एक शरीराचे दोन भाग आहेत. महादेवाची पूजा राम केल्याने रामेश्वर पूजा केल्या आणि मारुती म्हणून अवतार घेऊन महादेवाला घेऊन रामकृष्ण केली आहे. शुक्रामध्ये हा का शुक्र तुम्ही ऐकलं त्या संगीतासाठी दिवस मारुतीची कथा शिवाचा 11 अवतार आहे ते महादेवाचा रुद्र 11 अवतार शिवाय भीमा 11 अवतार आहे. शुक्रान कथा फार जड आहे. मी वाचतो दोनदा गरडापूर्णाची काळापासून हिंदीमध्ये म्हणतो वाचतो काही होतं दोघं शुक्र याचं ते ऐकायचं ते वेगळं आहे पण ते कथा फार जड आहे. हे सोपं आहे बाळगंगाची माहिती आहे सर्व काही विषयामध्ये महादेवाचंच माहिती किती अवतार झाले महादेवाचे विष्णू कोणी त्याचे अवतार घेतले तर महादेवाने अवतार घेतलेले किती अवतार झाले अवताराची माहिती आहे लोकांमध्ये शिवमहत्वामध्ये फार जे काही माहिती दिलेली आहे. यंदा हरिहराचा किरण एकच दिव आहे तर असं झालं पुन्हा म्हणते महादेवाने काय काय बोलते बोलते तो बस मंदिरा तो बस शास्त्र आहे म्हणून शिव हसू लागले त्याला तुला काही हसू लागले महादेवाने त्याला म्हणतात देव आम्ही राग करतो असं बोलतोच ना शिव हसू लागले म्हणते हा बोलणं बोलणारे बोलणे म्हणते आणि सर्व राग जास्त करते जास्त निघाले. त्यांनी म्हणाले आजपासून यज्ञामध्ये शिवाचं आहुती द्यायचं नाही तर माणूस माझ्या राग आला तर म्हटलं की समारोह सभा आहे स्वागत समारोह आहे शापा समारोह आहे श्राप समारोह आहे काय तर श्राप दिला नाही शास्त्रानुसार त्याला राग आला नंतर त्याचा झाला म्हणजे त्या प्रश्नामध्ये किंमत नाही आमचं उठले नंदीवर बसले आणि पुन्हा तिलाच वाटतं आता येऊन महादेवांनी राहिली असेल लक्ष प्रजापती आणि निंदा केला सुद्धा ते काय झालं लक्ष प्रजापती काय केले आणि हरिद्वारला कणखर म्हणून वेद गेली आहे होती कणखर नावाचं तिथं होता कणखर म्हणून आम्ही सगळे ॲडव्हान्स आहे एक कणखर येत होतं तुला ते आम्ही राहिलेलं कणखर एरियामध्ये मोठा यज्ञ केला लक्ष प्रजापतीने यज्ञ केला सुद्धा यज्ञ केला पण महादेवाची पूजा केला नाही. ईशान्य दिशेला यज्ञामध्ये महादेवाची पूजा करतात ईशान्य दिशेला महादेवाची फोटो ठेवून सुपारी ठेवून पूजा करतात तसे नियम आहे यज्ञामध्ये हे निष्फळ नाही गेलं ईशान्य हे कोण उत्तर पूर्व कोण तिथं महादेवाचं स्थान आहे ते ईशान्य दिशा आणि फिरणे फोटो ठेवून त्यांचं किंवा सुपारीला ठेवणे मग ते महादेवाला त्याच्या चिमध्ये माझ्याशी फक्त शिवाय आपण कशाला जायचं नको त्यासाठी पार्वती सरळ केल्या जाऊन काही लोक झाले होते पार्वती सांगत कोण माहिती आहे तुम्हाला तुझं बाप हरिद्वार यज्ञ केलाय पार्वतीला पुण्यात सांगत नाही तुला माहिती नाही का तुला सांगितलं नाही का ते म्हटलं सांगितलं नाही मला माझ्या त्या बहिणी खूप आपण गेला असेल म्हणजे बापाला मी सांगते मला आज्ञा द्या आता एक ते नको बरं जाऊ नको काय नवरा नको की जाऊ कुठे जाता अपमान कुठे त्याला येते नवरा नको म्हणतं की बायकोने गेली कुठे गावाला अपमान कुठे हा जा म्हणतात ते गोष्ट वेगळा आहे माझे म्हणते नको तिचं आमचे चुकत नाही अपमान होते जाऊ नको नाही म्हणजे मला जायचंच आहे म्हणते आणि म्हणल्यानंतर मग आता तुझी इच्छा तुला त्याला कळलं माझ्या तुझं आयुष्य संपलंय नाही कळलं नाटक म्हणते माझ्यावरी मंदिरात बोलले घेऊन जा स्कूल गेलो
तिथं राहत म्हटलं काय काय होते पहा. तेव्हा नंदेश्वर आले तरी म्हटले पाहून त्याला नको पाहिजे जाऊ नये जाऊ नये तिथे आमचं मान दिला हे मला जायचं स्त्री आहे बघा स्त्री आहे नवऱ्याचं गोष्ट अपमान केली पार्वतीनं सती सती होती ना सतीनं अपमान केली नदी बसली यज्ञात गेली किंवा यज्ञामध्ये कोणी बोलला गेलं बहिणी बोलला गेली माय बोलला गेली तर बाप ते बहीण होता बघा पुरा आणि विषाकडे पाहिली महादेवाची पूजा नाही सुपारी नाही राग आलो अवतार बघा हे देवी अवतार आहे अष्टभुजा देवीचा अवतार आहे पार्वती सतीचं राग आलं योगाग्नीद्वारा काही लोक यज्ञामध्ये बोलून पडून गेली सांगतात नाही बरं योग साधनद्वारा तिने आपला प्राण त्याग केला नंदीश्वराला परत सांगितलं महादेवाला असं माने करण्या गेल्या यज्ञामध्ये पार्वती योगीद्वारा देहात त्याग पडलेली आहे आता राग होऊन केस टाकले बरं खरे जन्मला गेलं होतं जन्मला गिरहोत्यामध्ये जाऊन त्याला खाण म्हणतो गिरहोत्या गेला टाकला मागते दशाचं पश्चात यज्ञामध्ये देवी नारायण तेव्हा काय करावं होता शब्द मागितलंय बघा शिडीचे गळा म्हणतात शेळीचे गळा बघा शब्दाला शिडीचे गळा आहे जण माणसाचा आहे तुला मोठं शेळीचा आहे ते बसून गेले इकडे काय केले महादेवाने त्याची अटी होती पार्वती प्रेत होऊन ते प्रेत भेटले खांद्यावर घेऊन तिकडे इकडे वेळावर ठेवलं गेलं आता कसं महादेव असं किड्यावर पुढे कसं होईल म्हणून चिंता पडलं म्हणून तेव्हा विष्णूला प्रार्थना केली विष्णू चक्र सोडले त्या देहाला तुकडे केले 51 तुकडे केले बरं 51 तुकडे केले 51 तुकडे केले ते 51 पीठ आहे आम्ही देखील चौकाचे घटना घेतला कमसे कम 15 ते 16 सन्मानकारी आणि 2 तुकडे घातलेला मला घेतले घेतो आम्ही हे 6 मध्ये घेतो कमसे कम आम्ही 4 दिवसामध्ये 15 ते 20 देवचं स्थान लागतं डोळा पडलेला आहे कान पडलेला आहे नाक पडलेला आहे तो दात पडलेला आहे तर हात पडलेला आहे पाय पडलेला आहे सर्व इंद्रिय अवयव पडलेली जागा काही भारतामध्ये आहे तर काही पाकिस्तानमध्ये आहे तर काही बंगालमध्ये आहे तर काही श्रीलंकामध्ये आहे कलेश्वर एकूच देवा काही चित्र काही चित्र एकूण 51 देवीचे आहे 51 देवीचे मोठे मोठे मंदिर अजून 51 पीठ आहे ते सांगितलं आणि हे यामधून आता मागे झालं होते चौकाचं पण होतं अजून 2-3 पाहायचं त्यांना नैना दिलेली होती डोळे पडलेले आणि काही लोक बघायला म्हणून ती काहीची इच्छा होती त्यांची पैसे द्यायला मी देतो की त्या लोकांना पैसे कमवायला मी देतो सगळं जाऊन आणि त्याच्यामध्ये करून लोक ऐकले गेले काही दुसरे कुणीचे कुणीचे माझा गोल होता त्याला घेऊन जायचं नंतर याला भोगा द्यायला मिळालं तुमची इच्छा होतं चला तुमच्याबरोबर मी आहे अमरनाथ की इच्छा होती शिवसेना मला म्हणते फार पुण्याला गेला त्यांनी आपलं ते हे ठेवले आमचं इथे अमरनाथ खूप गेलेलं आहे मला आपल्या गाड्या बघा गेले गेले सांगलं नावं कसं आहे की सगळं कृपा असं कृपेने सांगलं होतं सांगायची सामर्थ्य नाही माझ्यामध्ये ते सुद्धा काही सुद्धा असं कृपा आहे सांगायला येऊन आलेलं आहे जाऊ द्या विषय त्यात तुम्ही जायचं नाही आहे तिकडे जे काही 51 पीठ झालेले आहेत हे येतात तर जुवाचं कथा आणि ते 51 पीठचं देवीचं मंदिर झाले पुढे लग्न झालं पुन्हा पार्वती बरोबर राजा पर्वताचे जे काही ठिकाणी पाचजयंती बघा ते मागं आशा होती काय महादेवाचं नवरा व्हावं असं आशातील आशा होतं आशा ठेवून गेली होती जन्मली पार्वती होती आणि जन्म गेलेला हे वासरेच्या संगी जन्म गेलेला पुढे तक्रार सांगतो जन्मली पार्वती होऊन लग्न झालं माझ्याबरोबर पुढे गणेश कार्तिकी जन्मले तिथे पुढे कथा महादेवाचं पुढ्यामध्ये संपलेला आहे थोडक्यावर सगळं थोडं थोडं सांगलेलं आहे ते सुद्धा तर वेळ झाले 4:30 होऊन गेलेलं आहे जास्त थोडं सांगतो जुवाची मुलगा झाला आणि अंग राहिल्या धर्मात्मा होता पण त्याचे लग्न झाले मृत्यू नव्हती तर ते सुविधा होत्या झालेला आहे पुढे त्याचा मुलगा प्रेम झाला हे होता दृष्ट होता बाप उत्तर होता पण मुलगा प्रेम जन्मला दुर्जन्म समजा नास्तिक होता देवधर्मानात होता
अंग गुरु काय केला कापडाच पुढे करून मांडला त्यांना पुढे काय केला म्हणजे आणि अंग निघून गेला कक्षाकडे राजे झाला पिये झाल्यावर त्यांना घराबाजूला गावात काय म्हणजे न यष्टव्येन दातव्य द्विजास्तः किती न्यावरणे आजपासून कोणी यज्ञ करायचं नाही कीर्तन करायचं नाही दान धर्म करायचं नाही राजा बघा कसं देवाची कोणी पूजा करायचं नाही भजन कीर्तन केलं लावून आणतो सर डांगोला पेट केला राजा बघायचा खूप राजा ते मिटिंग जेव्हा होतं थोडंसं आहे तर गेले कीर्तन सोडले प्रवचन सोडले त्याचं देवपूजा सोडले सगळं पाठवून लागलं पुढे संतांना भंडारा करायचा नाही वाक्याचे पडायचं नाही असं पूर्ण डांगोला पेट केलं सगळं माझे नाव नका मीच राजा आहे मीच देव आहे माझं नाव घ्या म्हणताना खरे गोष्टी बोलतो परीक्षा बदलल्या धर्म धर्ममानेना हे पती ते पतित्वान जाल पती उपासते हे लोक धर्माला अंधर मानतात देव म्हणजे आहे असं काहीतरी बोलायचं म्हणून समजा पुढे विष्णूला राग आला विष्णूला म्हणून म्हणून लागला म्हणजे त्यांच्या शक्तीनं ते मारून राजा जाते त्यांनी काय केले त्याचे बंधन केले म्हणून केले तसं ताकद होतो मागे तर मातीचं तुला केले पार्वती गणपती केली त्याचे बंधन केले दोन त्याला भाग केले आणि दोन भाग करून एक मुलगा एक मुलगी केली त्याच्यातूनच मुलगा एक मुलगी केली मुलाचे नाव होते पृथ्वीराजा आणि पृथ्वीराजाकडे राजा खूप छान केला नाही आणि त्यांना पृथ्वीवरील पर्वत झाडं करून टाकून पूर्वी लोकांना जेवण करून दिला फिरायला वगैरे आणि असा पूर्वी लोकांचा सहकार करणारा राजा पृथ्वीनं त्याचं नाव पृथ्वी जागृत पडलेलं आहे राजा पृथ्वीने पृथ्वीला करून दिलं आहे म्हणून पृथ्वी त्याला राजाला नाव आलेलं आहे एकदा एकच फार मोठं केलं थोडं सोडून गेला आणि आमच्या गुंडाळूचा विकास युद्ध करून त्या घोडा आणला पुन्हा घोडा घेऊन गेला इथं येऊन तेव्हा विष्णूकडे शनी गेले विष्णूने जे काही इंद्राला ब्राह्मण गेले कारण इंद्रायस पहा म्हणते मग ब्रह्मदेवाने रोखले होते वेळामध्ये इंद्र वाचला नसला अशाप्रमाणे आणि हे पुढे शांत केले पुढे पृथ्वीराजा हरिकथा आज्ञेचा 1000 खान मागितले अखंड देवाचं नामस्मरण ऐकावं असं मला वरदान द्या असं राजा पृथ्वीने मागितलं असं नावाने पृथ्वी झालेलं आहे त्याचं नावाने पृथ्वी कारण एक पर्वत झाडं काढण्यातून पृथ्वीला करून दिलं आहे लोकांना म्हणजे मला अखंड देवाचं नाम कळावं असं जे काही मागितले पृथ्वीराजा कशा प्रकारे होता प्रदेश सुखदेव प्रजाला पुढे पृथ्वीराजा सरकारने त्याची उपदेश घेतला आणि गुरुकडून पुढे प्राचीन गरीचे राजा आहेत हे मैत्री सांगतात पितृला प्राचीन गरीचे राजाची कथा सांगतो ऐका पण ते आणि घरात 5 वाजता पुणे 5 वाजता आणि 5ला ते घरी 5 मंडळी येतात त्यांनाही आपण वेळेला द्यावं लागते जे आहे ते पुढे येतात आता 4.5 दिवस राहिले 3 दिवस शेवट दिवस तरी तसंच जाते 2 दिवसाचे शिल्लक त्या विषयी 2 दिवस राहत चालते थोडक्यात भेट्यामध्ये आता सर्व येतो आणि सर्वांनी लवकर या त्यांच्यामध्ये या तुम्ही येऊन बसा मागून मी तर तेला उभं आणून तुला सर्वांनी 2 दिवस आहे दुसऱ्या दिवशी तरी शेवट असते थोडं बहुतेक सांगणार काय कार्यक्रम असते काय आवश्यक आहे सांगून शेवट्या आपल्याला हरी गोविंद बोलो हरी